जय महाराष्ट्र, मी भक्ती आंबेडकर। पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना। रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला महिला कुस्ती स्पर्धेत पहिलं पदक मिळालंय। कुस्तीपटू साक्षी मलिकनं 58 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या टिनी बेकोवाला 8-5 न धोबी पछाड देत कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं। कुस्तीपटू साक्षीनं ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर हरियाणा सरकारनं साक्षीला 2,05,00,000 रुपयांचं बक्षीस आणि सरकारी नोकरीची घोषणा केली आहे। तर तिच्या घरच्यांनी जल्लोष केलाय। साक्षीनं भारतातील पदकाचा दुष्काळ दूर केलाय अशी प्रतिक्रिया तिच्या पालकांनी दिली। रिओ ऑलिम्पिकला गेलेल्या खेळाडूंचा सलमान खान सन्मान करणार आहे। या प्रत्येक खेळाडूला सन्मान रक्कम म्हणून सलमान 1,01,000 रुपयांचा चेक देणार आहे। रिओला इतिहासात भारतातलं सगळ्यात मोठं पदक पाठवण्यात आलंय। 118 खेळाडू रिओला गेले। डाळीच्या किमतीवरून नारायण राणेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे। मॉलमधून डाळ वाटणार असल्याचं सरकारनं जाहीर केल्यानंतर राणेंनी त्यावर टीका केली आहे। हे सरकार गरीब धारचीनं नाही तर मॉलवाल्यांचं असल्याचं राणे यावेळी म्हणाले। तुळा रेशनवर नाही तर आता मॉलमधून मिळणार याचा राणेंनी चांगलाच समाचार घेतला। आम आदमी पक्षानं शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकरांवर आरोप केले। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कायदा धाब्यावर बसून 500 कोटी कमावल्याचा आरोप आपनं केला। आमच्या प्रीती मेनन यांनी मुंबईतल्या एका पत्रकार परिषदेमध्ये हे आरोप केले। तसंच जालनामध्ये अर्जुन खोतकर यांची दहशत असल्याचा दावाही आपनं केलाय। माटुंगा येथे ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या 6 दरोडेखोरांना पकडण्यात माटुंगा पोलिसांना यश आलंय। माटुंगा स्टेशनजवळील एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गस्त वाढवली होती। दरोडेखोरांच्या गाडीतून गॅस कटर, 2 मोठे सुरे, कटावणे आणि बॅग पोलिसांनी हस्तगत केली आहे। मुंबईमध्ये मिलन सबवेजवळ होंडा सिटी कार झाडावर जाऊन आदळल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात मीरा रोडवरील एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला। ईस्टर्न एक्सप्रेसवेवर फ्लोरा मार्बल समोर हा अपघात झालाय। चालकाचा ताबा सुटल्यानं कार झाडावर आदळली। आज रक्षाबंधन, भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा दिवस। या सणाचा उत्सव देशभरात बघायला मिळतोय। सगळ्या बाजारपेठाही वेगवेगळ्या राख्यांनी सजल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून रक्षाबंधनाच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या। दहीहंडीत 18 वर्षापेक्षा कमी वयाचे गोविंद नकोत असं म्हणत सुप्रीम कोर्टानं यंदाच्या वर्षी हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवलाय। याशिवाय 20 फुटांपेक्षा जास्त मानवी मनोरे रचण्याची कोर्टानं निर्बंध लादले। त्यामुळे सध्या तरी हायकोर्टानं 2014 साली दिलेला निर्णय कायम राहणार आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी ऑक्टोबर महिन्यात होणार आहे। महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर अधिवास धोरण जाहीर करावं असं निवेदन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलंय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अद्याप दिला गेला नाहीये। तसंच बाहेरील राज्यातून कोण येतो कोण जातो हे कळण्यासाठीच अधिवास धोरणाची आवश्यकता असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे। नाशिकच्या बाल न्यायालयासमोर 2 बाल गुन्हेगारांवर गोळीबार करण्यात आला। यामध्ये 1 जण जखमी झालाय। उंटवाडी परिसरात असलेल्या बाल न्यायालयाबाहेर हा हल्ला करण्यात आला असून पोलीस या घटनेचा आता सखोल तपास करतायत। गोळीबाराचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। नागपूरमध्ये 40 वर्षाच्या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या महिलेला ओळखीच्या व्यक्तीनं पाण्यातून गुंगीचं औषध देऊन रिक्षातून रामनगर परिसरात नेलं होतं। तिथे तिच्यावर 7 जणांनी सामूहिक बलात्कार केला। महिला शुद्धीवर आल्यानंतर तिनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरू आहे। राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख संचालक असलेल्या लोकमंगल ग्रुपला सेबीनं दणका दिलाय। कंपनी कायद्याच्या नियमांचं उल्लंघन करून लोकमंगल ग्रुपने जमवलेली 74 कोटी 82 लाख रुपयांची गुंतवणूक ही नियमबाह्य असल्याचं सेबीनं म्हटलंय। ही सर्व गुंतवणूक व्याजासह परत करण्याचे आदेश देखील सेबीनं दिलेत। तसंच लोकमंगल समूहाकडून झालेला हा घोटाळा सहारा उद्योग समूहासारखा असल्याचं सेबीनं म्हटलंय।
बीड जिल्हा बँक बेकायदेशीर कर्ज वितरण प्रकरणात धनंजय मुंडेंना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। मुंडेंसह इतर संचालकांनाही 25,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय। तपास यंत्रणांना सहकार्य करण्याच्या अटीवर जिल्हा सत्र न्यायालयानं हा जामीन मंजूर केलाय। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे यंदा कोकणवासीय गणेशोत्सवासाठी मुंबई पुणे महामार्गाने कोकणात जाण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या सगळ्या गाड्यांचा टोल माफ करावा अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली। त्यांनी या संदर्भात ट्विटरवर ट्विट केलंय। सिरियल किलर प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। वाई पोलीस आरोपी डॉक्टर संतोष पोळच्या संपर्कातील डॉक्टरांची चौकशी करत आहेत। त्याचबरोबर संतोष पोळची कसून चौकशी सुरू आहे। पोळने 13 वर्षात 6 खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली होती। त्यानंतर या प्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरायला लागली, तर हे खून आर्थिक व्यवहारातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। वाई परिसरातील आणखी 4 व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली। व्यक्तींच्या नातेवाईकांनी ही तक्रार नोंदवली आहे। संतोष गोवंडे, श्याम दुधाणे, दीपाली सणस आणि रमेश पवार बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। यातले रमेश पवार वगळता इतर तिघेही संतोष पोळकडे उपचार घेत होते। रमेश पवार यांची संतोष पोळशी ओळख होती, त्यामुळेच हे चौघेजण बेपत्ता होण्यामागे संतोष पोळचा हात आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय। अकोल्यात विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी मनपा आयुक्त अजय लहानेंसह अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच जलवर्धन संस्थेवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। शोषखड्ड्यात पडून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता। आदर्श कॉलनीतल्या पालिकेच्या शाळा क्रमांक 16च्या मैदानावर ही दुर्दैवी घटना घडली। नांदेडमध्ये तरोडा नाक्यावर गाडीनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे। वसमत शहरातून नांदेडकडे जाणाऱ्या गाडीला अचानक आग लागली। गाडीला आग लागल्याचं लक्षात येताच गाडीतील लोक लगेच बाहेर पडलेत। आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण गाडी जळून खाक झाली। मात्र गाडीला आग लागल्याचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये। पावसाचा जोर ओसरल्यानंतर मुंबईकरांना तापाने हैराण केलंय। महापालिकेच्या तपासणी मोहिमेत ही बाब समोर आली। आठवडाभरात 26 जणांना डेंग्यू तर 16 जणांना लेप्टोस्पायरोसिस झाल्याचं समोर आलंय। विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, वरळी डेंग्यूच्या रडारवर आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकामं सुरू असल्याने इथे डासांची संख्या जास्त आहे। मागील वर्षाच्या गणपती मंडपासाठी खोदलेल्या खड्ड्यांचा दंड न भरणाऱ्या सुमारे 70 मंडळांना महापालिकेने नोटिसा पाठवून दणका दिलाय। गेल्या वर्षीचा दंड न भरल्यास यंदा उत्सवासाठी मंडप परवाना दिला जाणार नाही अशी तंबी पालिकेने मंडळांना दिली आहे। या मंडळामध्ये लालबाग, परळमधील बड्या गणेशोत्सव मंडळाचाही समावेश आहे। मुंबईला असलेला दहशतवादी धोका आणि गणेशोत्सवात लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे चौपाट्यांसह सर्व विसर्जन स्थळांवर ड्रोनला परवानगी द्यावी असे साकडे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने राज्य सरकारला घातलंय। मुंबईत 95 रुपये प्रति किलो दराने शासकीय तूर डाळ उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे। सध्या 48 टन डाळ वितरित करण्यात आली आहे। लवकरच मोठ्या प्रमाणावर तूर डाळ उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा सचिव महेश पाठक यांनी दिली आहे। उपनगरीय मार्गावर रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालू नये यासाठी रेल्वेतर्फे प्रयत्न केले तरी त्यात यश येत नसल्याचं वारंवार दिसतंय। पश्चिम मध्य हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावर गेल्या 15 दिवसात विविध अपघातात 120 प्रवाशांनी प्राण गमावले, तर 175 प्रवासी जखमी झाले। त्यात रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे। रेल्वे प्रवासात भिकारी फेरीवाल्यांप्रमाणे तृतीयपंथीयांकडून प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो। एक्सप्रेसमध्ये तृतीयपंथीयांची मुजोरी मोडून काढण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा बलने कारवाईचा धडाका लावलाय। त्यात गेल्या 25 दिवसात 254 तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात आली असून ही कारवाई 31 ऑगस्टपर्यंत चालवण्यात येणार आहे। कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या अशा दुपदरीकरणाच्या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झालाय। आता येत्या वर्षाअखेरपर्यंत पनवेल रोहा या मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील मार्गाचं काम पूर्ण होणार आहे। या प्रकल्पातील नागोठाणे रोहा या टप्प्यातील कामादरम्यान काही बांधकामे आड येत होती आणि आता या प्रकल्पाच्या पूर्ततेतील अडथळा
दूर झाला असून डिसेंबर 2016 पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. मुंबई ते दिल्ली हे अंतर 12 तासांमध्ये पूर्ण करणाऱ्या वेगवान टॅल्गो गाडीची चाचणी आता कोकण मार्गावरही होण्याची शक्यता आहे. या स्पॅनिश कंपनीच्या गाडीच्या चाचणीसाठी कोकणाबरोबरच इतर मार्गावरही घेण्याबाबत रेल्वे अधिकारी उत्सुक असून टॅल्गो कंपनीतील अधिकाऱ्यांनीही याला संमती दर्शवली आहे. अकरावी प्रवेशासाठी दुसरी विशेष फेरी आज होणार आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी प्रवेशाचे संकेतस्थळ सुरू राहील. या फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी सकाळी 11 वाजता जाहीर होईल. विद्यार्थ्यांनी त्यांचे गुण आणि महाविद्यालयांचे कट ऑफ लक्षात घेऊन पसंतीक्रम द्यायचे. एकीकडे 11वीत प्रवेश मिळत नाही म्हणून विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे, तर दुसरीकडे 11वीच्या लाखभर जागा अद्याप रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. 11वीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत उपलब्ध जागा जास्त असल्यामुळे 70,000 जागा रिक्तच राहणार आहेत. मुंबईतल्या रस्त्यांच्या दुरुस्तीवर मुंबई महापालिकेनं 5 वर्षात 5,000 कोटी रुपये खर्च केलेत, मात्र त्याचा फारसा फायदा झालेला नाहीये. त्यामुळे 3 महिन्यात शहरातील रस्त्यांवर तब्बल 3,000 खड्ड्यांची नोंद झाली आहे. मात्र 125 खड्डे बुजवण्याचं काम शिल्लक असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा आहे. सर्वाधिक 395 खड्ड्यांची नोंद अंधेरी पश्चिमेला झाली आहे. म्हाडाच्या घरांची सोडत प्रक्रिया पार पडल्यानंतर अपयशी अर्जदारांना बँकेत अनामत रक्कम जमा होण्याचे वेध लागले आहेत. गुरुवारपासून टप्प्याटप्प्याने 1.25 लाखांहून अधिक अर्जदारांची अनामत रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हाडाच्या वेळापत्रकानुसार 18, 19 आणि 20 ऑगस्टपर्यंत अनामत रक्कम बँक खात्यात जमा होणं अपेक्षित आहे. आगीच्या दुर्घटना डम्पिंग ग्राउंडवर वारंवार घडत असताना रस्त्याअभावी आगीचे बंब त्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळे मुलुंड, देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर लवकरच रस्ता बांधण्यात येणार आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बांधण्याचं काम पालिकेनं हाती घेतलंय. हा रस्ता बांधण्यासाठी 28 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. नवी मुंबई भोवती प्रदूषणाचा विळखा वाढतच चाललाय. हवा आणि ध्वनी प्रदूषणानं धोक्याची मर्यादा ओलांडली आहे. धुलीकणांमुळे हृदय आणि श्वसनाशी संबंधित आजार होत असून मानसिक स्वास्थ्य ढासळू लागले. औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपन्यांचा धूर, बांधकामांसाठी पोखरलेला डोंगर, दगडखाणीचे प्रदूषण यामुळे दिवसेंदिवस इथली हवा दूषित झाली आहे. रक्षाबंधन या सणाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील बाजारपेठ फुलून निघाली होती. आपल्या भाऊरायाच्या पसंतीस उतरेल अशी राखी घेण्यासाठी महिलांनी बाजारात गर्दी केली होती, तर आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करताना युवा वर्ग दिसत होता. विशेष करून चॉकलेटचे गिफ्ट पॅक देखील बाजारात उपलब्ध असून त्यांच्या किमती 50 ते 500 रुपयांच्या दरम्यान आहेत. मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेने वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. मात्र दुसरीकडे याच ताफ्यातील 42 नव्या बसपैकी 18 बस नादुरुस्त अवस्थेत आगारातच उभ्या असल्याची बाब समोर आली आहे. काही बसचे टायर खराब झालेत, तर काही बसमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झालाय. मुंबई पालिकेकडून कोणती परवानगी न घेताच मस्जिद बंदरमधील 11 मजली अनधिकृत इमारतीवर पालिकेनं हातोडा चालवायला सुरुवात केली. मात्र या विभागातील छोटे विकासक एकत्र आले असून त्यांनी इमारतीच्या बांधकामात अप्रत्यक्षरित्या अडथळा आणायला सुरुवात केली. मात्र पालिका अधिकारी अडथळ्यांना न जुमानता कामगारांच्या मदतीनं पाडकाम त्यांनी सुरूच ठेवले. मुंबईत सुमारे 996 कोटी रुपये खर्चून संपूर्ण शहरात 4,694 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्यात आले. हा प्रकल्प कार्यान्वित झाला की जगाच्या नकाशावर मुंबई स्मार्ट सिटी बरोबरच सेफ सिटी म्हणूनही ओळखली जाईल अशी माहिती मुंबई पालिकेनं दिली आहे. मुंबई डेंग्यूच्या इडीस जातीचा प्रादुर्भाव वाढतोय. झोपडपट्टी, पडक्या इमारती, पाण्याचे डबके यांच्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना प्रामुख्यानं या आजाराचा संसर्ग होतोय असं तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर आतापर्यंत सरकारी रुग्णालयात 15,244 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली असल्याचं प्रजा फाउंडेशनच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. रक्षाबंधनानिमित्त पीएमपीने 103 जादा गाड्यांची तयारी करण्यात आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीला एकाच दिवशी सर्वाधिक उत्पन्न मिळतं. ही बाब लक्षात घेऊन यंदा पीएमपीकडून शहरातील
सर्वच मार्गांवर तब्बल 1740 गाड्या सोडण्यात येणार आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रशासनाकडून 2,10,00,000पेक्षा अधिक रुपये उत्पन्नाचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. राज्यातील खरीप पिकांच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 101% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या पिकांची उगवण आणि वाढ समाधानकारक असल्याचं राज्याच्या कृषी विभागातर्फे बुधवारी सांगण्यात आलं. यावर्षी कडधान्यांची लागवड करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिल्याचं दिसून येते. तेलबियांच्या पेरण्याही 41 लाख हेक्टर क्षेत्रावर झाल्या. खडकवासला, पानशेत, वरसगाव ही 3 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत, तर टेमघर धरण भरण्यास अवघा 0.38 टीएमसी पाणीसाठा कमी आहे. पानशेत धरणाचा पाणीसाठा 97% इतका आहे. टेमघर धरण 98.77% भरलं आहे. तर या धरणातून 290 क्युसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आलंय. खडकवासला धरणातून कालव्यात 1244 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जातं. रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस दलाची वाहनं ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम प्रणालीनं जोडण्यात आली आहे. या सर्व वाहनांवर पोलीस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रूममधून लक्ष ठेवणं शक्य झालंय. घटनास्थळी गस्ती पथक पोहोचण्यास विलंब होत असे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस दलातील सर्व वाहनांवर GPS प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देशी बनावटीची दारू प्यायल्यानंतर बिहारमध्ये एका रात्रीत 11 जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागलंय. बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडलाय. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारनं चौकशीचे आदेश दिलेत. अद्याप 5 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषारी दारू प्यायल्यामुळे हे मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे, मात्र याला प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. दहशतवाद्यांनी काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात लष्कराचे 2 जवान आणि 1 पोलीस शहीद झाले, तसंच 4 जण जखमी झाले. काल सकाळी 3:30 वाजता वाजाबाग परिसरात लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं आणि या भागात सध्या कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. दिल्लीत पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चायनीज प्रकाराच्या मांजामुळे पक्ष्यांसह माणसांनाही मोठी हानी पोहोचते. त्यामुळे दिल्ली सरकारनं अशा प्रकारच्या मांजावर संपूर्ण बंदी लागू केली. अलीकडे जीवघेण्या चायनीज मांजामुळे अपघातांची संख्या वाढल्याचं आढळून आले आणि या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार अशा मांजावर बंदी घालण्याचा सरकारनं निर्णय घेतलाय. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे पाकिस्तानचा दौरा रद्द करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते. जेटली हे 25 आणि 26 ऑगस्टला इस्लामाबादेत होणाऱ्या दक्षिण आशियाई सहकार्य संघटनेच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदेमध्ये सहभागी होणार होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना मिळालेल्या वागणुकीमुळे जेटली हे त्या ठिकाणी सहभागी होणार की नाही यावर चर्चा सुरू आहे. ओला या कंपनीने टॅक्सी फॉर शोअर सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. ही सेवा ओलानं 18 महिन्यांपूर्वी $20 कोटी गुंतवणुकीने सुरू केली होती. मात्र कंपनीच्या निर्णयामुळे 700 जणांच्या रोजगारावर गदा येणार आहे. दरम्यान ओलाने या वर्षीच्या सुरुवातीला सर्वात स्वस्त अशी मायक्रो ही टॅक्सी सेवा सुरू केली. ही सेवा सध्या 90 शहरांमध्ये कार्यान्वित आहे. फोर्ड या अमेरिकन कंपनीनं 2021 पर्यंत विनाचालक कार बाजारपेठेत आणण्याची घोषणा केली आहे. या कारमध्ये राईड हँडलिंग आणि राईड शेअरिंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कंपनीनं यासाठी 4 ऑटोनॉमस व्हेइकल डेव्हलपमेंट स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. आसूसने यावर्षी 4 स्मार्टफोन लॉन्च केलेत. यामध्ये जेनफोन 3, जेनफोन 3 डिलक्स, जेनफोन 3 अल्ट्रा आणि जेनफोन लेझर यांचा समावेश आहे. जेनफोन 3 स्मार्टफोनची किंमत ₹21,999 इतकी आहे. जेनफोन 3 डिलक्सला 13 मेगापिक्सलचा सोनी सेन्सर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा देखील देण्यात आला आहे. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 2020 पर्यंत 4 अब्ज 73 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नॅसकॉम आणि नेटवर्क सेवा क्षेत्रातील कंपनी आकामाई यांनी या संदर्भात एक अहवाल जारी केलाय. यात भारतातील वापरकर्ते 73 कोटींच्या घरात असतील असा अंदाज वर्तवला जातोय.
महापासमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिंदास.